गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यामधील पातूर तालुक्यातील विश्वामित्र नदीला पूर आलेला असून मळसूर झरंडी या परिसरामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। या दरम्यान गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठा पूर असल्याचं सांगितलं जातंय। या पुरामुळे शेकडो एकरवरील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करतात। 2 दिवस उलटून सुद्धा तलाठी किंवा संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत। सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मिळालेली नाही अशी नाराजी सुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। आपण पाहूयात। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा या महसूल मंडळातील येणाऱ्या रेल या गावात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने हाहाकार केला आहे। आपण या दृश्यांमध्ये बघणार आहोत। ही कपाशी पेरलेली होती आणि या कपाशी पेरलेली आता बघा कशी जळण्याच्या स्थितीत आहे आणि ही जळलेली आहे। जवळपास मोठ्या प्रमाणात ही पराठी जळल्याचं दिसून येत आहे। या चित्रांमध्ये आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत या संदर्भात माहिती घेण्यासाठी या ठिकाणी काही शेतकरी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल दादा तुम्ही? नमस्कार, जय जवान जय किसान। अकोट तालुक्यातील या महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पराठींचे पूर्णपणे जळलेले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पहिलेच तर हे मंडळ अतिवृष्टीतून वगळण्यात आलेलं आहे। आता शेतकऱ्यांचे या पराठी पूर्णपणे जळलेली आहे। पहिलेच तर कर्जमाफी झालेली नाही। आता पंचनामे प्रशासन म्हणतोय की आम्हाला आदेश आलेला नाही, या भागात पाऊस कमी पडलेला आहे। मग हे कशाच्या आधारे सांगत आहे की पाऊस कमी पडलेला आहे? शेतकऱ्यांना तातडीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने प्रशासनाने दखल घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि तात्काळ स्वरूपात मदत करावी अशी आमची मागणी आहे। दरम्यान रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष या ठिकाणी पूर्णाजी खोडके होते। त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे। काय आहे तुमचं नाव? किती एकर शेतीत पेरलं होते? हे 28 एकर मध्ये आहे आणि पूर्ण पराठी पेरेल आहे, सगळी वाहून गेली आहे। हे म्हणतात का काही याच्यात पूर काही पाणी काही आला नाही, आम्हाला आदेश आले नाही। आदेश आल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही तुमच्या वावरात। आणि हे कुठून पाणी आला? मग हे कुठे येऊन राहिला पाणी? हे जे पराठे खराब होऊन राहिले ते कसे होऊन राहिले? दरम्यान या ठिकाणी पाऊस सुद्धा सुरू झाला आहे। दरम्यान या ठिकाणचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी आता शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। यावर आता शासन काय कारवाई करते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, रेल अकोट, अकोला।